नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहे नरे आंबेगाव येथे श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये, जे आपल्याला तुम्हाला मागे दिसत असेल. तर मंदिराचं टायमिंग सकाळी 6 ते 12 आणि दुपारी 12 ते 4 बंद राहतं. 4 नंतर पुन्हा 8-8:30 वाजेपर्यंत मंदिर चालू राहतं. मंदिर नरे आंबेगावमध्ये आहे. कात्रजपासून साधारण 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावरती. हे समोरून मेन गेट आहे. इथून आपण आतमध्ये प्रवेश करतो. संपूर्ण मंदिर हे 27 एकरांमध्ये आहे. या बाजूला 2 व्हीलर पार्किंग आहे. आपल्याला समोर दिसते इथे 2 व्हीलर लावू शकतो फ्री ऑफ कॉस्ट. पार्किंगचे काही चार्जेस घेतले जात नाहीत. आणि 4 व्हीलर पार्किंगला सुद्धा जागा आहे. इकडे मागे आपल्याला 4 व्हीलर पार्किंगसाठी जागा दिसते. मंदिराचा परिसर हा जवळपास 27 एकरांमध्ये असल्याचे समजते. पुण्यातील सर्वात भव्य मंदिरांपैकी हे एक श्री स्वामीनारायण मंदिराला जर आपण अजूनही भेट दिली नसेल तर अवश्य येथे येऊन मनःशांती आणि सुखद दर्शनाचा अनुभव नक्की घ्या. बांधकामासाठी जे कोरीव काम केलेले दगड आहेत किंवा पिलर्स आहेत, ते टोटल 140 पिलर्स आहेत. संपूर्ण मंदिर हे दगडामध्ये बांधकाम केलेले पाहायला मिळते, ज्यात स्टील किंवा सिमेंटचा वापर नाही केला गेलेला. मंदिरावर किंवा मंदिराच्या आतमध्ये जे नक्षीकाम आपल्याला दिसते ते पूर्णपणे हाताने केलेले असल्याचे समजते. मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला श्री स्वामीनारायण, श्री राधाकृष्ण तसेच महाराष्ट्रातील संत महंतांचे दर्शन घ्यायला मिळते. मंदिराच्या बांधकामासाठी प्रामुख्याने रेडस्टोन, लाल दगडांचा वापर केलेला दिसतो. कसं वाटतं तुमच्या दोघींना मंदिर? खूप छान आहे मंदिर. सराला कसं वाटतंय? मन छान वाटतंय ना? मंदिरावर जी शिल्प आपण पाहतो ती अतिशय सुबक, कोरीव काम केलेली दिसतात. या शिल्पांमध्ये आपल्याला महाराष्ट्र व भारत भूमीचे वैभव दिसून येते. काही प्रमुख शिल्पांमध्ये आपल्याला महाभारत, रामायणातील काही सुबक व सुंदर शिल्प पाहायला मिळतात. मंदिर व मंदिराच्या आजूबाजूला जे दगडी खांब आपण पाहतो ते पूर्ण हाताने कोरीव काम केलेले जाणवतात.
मंदिर परिसरामध्ये हे गार्डन आहे, पण आपण गार्डन मध्ये प्रवेश नाही करू शकत. शक्यतो सोमवार ते शुक्रवार मध्ये भेट देता आली तर उत्तम, कारण वीकेंड्स आणि गव्हर्नमेंट सुट्ट्यांमध्ये मंदिरामध्ये भरपूर गर्दी पाहायला मिळते. आणि जसं की मी सुरुवातीला सांगितलं, मंदिराची वेळ सकाळी 6 ते 12 व दुपारी 12 ते 4 मंदिर बंद ठेवण्यात येते. नंतर 4 ते संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले केले जाते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. आणि हो, व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.